नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील यांना सध्या जोरदार फॉर्मात आहेत, ॲक्शन मोडमध्ये आहेत. त्यांना काय फार मोठं काम मिळालेलं दिसतंय. जरांगे पाटील हे मराठा योद्धा म्हणून ओळखले जातात. मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा योद्धा अशी त्यांची महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रतिमा आहे. आणि गेली 3-4 वर्ष त्याच पद्धतीने लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. पण सध्या काय सुरू आहे? जरांगे पाटलांनी गेल्या 2 दिवसापासून सरकारला टार्गेट केलं आहे. म्हणजे कुणबी जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्यातून कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली वगैरे, जुने रेकॉर्ड तपासायला सुरुवात झाली. पण त्यातून काही वेगळे प्रॉब्लेम निर्माण झाले. त्यातून काही प्रमाणपत्र थांबवली. जरांगे पाटलांनी तो मुद्दा उचलून धरला आहे. त्याचं म्हणणं आहे तुम्ही कुणबी प्रमाणपत्र नोंदी थांबवले आहेत, रद्द केले आहेत. आणि यासाठी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केलं. म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आणि इकडे मनोज जरांगे पाटील. या आधीच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस होतं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी जे विषय हातात घेतलेला आहे त्यात त्यांना कुणाची मदत मिळत नाही असं दिसतंय. कोणी त्यांना मदत करायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा झोडपायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे आतापर्यंत एकनाथ शिंदेनी त्यांना खूप मदत केली. पण चांगल्या गोष्टी असतील, योग्य मुद्दे असतील तर कोणी मदत करेल. तेच एकनाथ शिंदेनी केलं. पण आता शिंदेंनाही जरांगे पाटलांनी झोडपलाय. आता त्यांच्या टार्गेटवर आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचा काही विषय संबंध नाही. बावनकुळेंकडे काही कागद आले, त्याच्यावर त्यांनी काही रिमार्क दिले. आता आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, त्यामुळे कारण कुणबी प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या आधारावर आरक्षण मिळते. आणि ते मिळावं यासाठी लोक म्हणजे काही बऱ्याच केसेस खऱ्या असतात, अनेक केसेस बनवलेल्या असतात. तशाही केसेस होत आहेत. म्हणजे मोडी भाषेतले काही आदेश आहेत, तर मोडी भाषेतल्या त्या काळच्या त्यावेळेचे जे मोडी भाषेमध्ये काम चालत होतं म्हणजे त्यावेळेच्या मोडी भाषेतलं भाषांतर आता कोणाला समजते मोडी भाषा त्यावेळेची. त्यामुळे त्यावेळेचे जाणकार मोडी भाषेतले जे काही सध्या जे काही थोडेफार आहेत त्यांचं भाषांतर योग्य आहे की नाही हे कोण ठरवणार. त्यातून काही प्रॉब्लेम झाले. काही लोकांनी म्हणजे बावनकुळेंकडे तक्रार केली. बावनकुळेंनी त्यांच्याकडे जो कागद आला त्याच्यावर पाहिलं की योग्य कारवाई करा. बावनकुळेंनी कुठलाही आदेश दिलेला नाही.
म्हणून त्याच्याहून जरांगे पाटलांनी सर्व आकांड तांडव सुरू केलेलं दिसत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने जरांगे पाटील बोलत आहे ते त्यांच्याकडून लोकांची ही अपेक्षा नाही. सरकारने निर्णय केला आहे, त्या हिशोबाने कारवाई सुरू आहे. आता कुणबी प्रमाणपत्र लोकांना मिळत आहेत, पण ती वैध आहेत की अवैध आहेत हे ठरवण्याचा अधिकार यंत्रणेला आहे. आणि ती यंत्रणा पूर्ण कायदेशीर यंत्रणा आहे. त्या यंत्रणेला कोणताही मंत्री किंवा कोणता मुख्यमंत्री चॅलेंज करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही की असं करा तसं करा. त्यामध्ये ती स्वतंत्र यंत्रणा आहे. ती यंत्रणा काय करते, तिला त्या यंत्रणेला तुम्ही आदेश कसा देऊ शकता? तुम्ही देऊ शकत नाही की एक कुणबी प्रमाणपत्र त्यांना दिलं आहे ते योग्य आहे की नाही ते पाहूनच ते यंत्रणा प्रमाणपत्र वैध आहे की अवैध ठरवते. तिथे जर अवैध ठरत असतील मग जरांगे पाटील यांचा तळफळाट का होतो आहे? जरांगे पाटील डिस्टर्ब का होत आहेत? जरांगे पाटील नेमकं काय हवं आहे? कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत असं जरांगे पाटील म्हणत आहेत. किती प्रमाणपत्र रद्द झाली? 4-6 प्रमाणपत्र रद्द झाल्याचं पुढं आलेलं आहे. फक्त 4-6, पण बाकी प्रमाणपत्र ओके होत आहेत. मग जरांगे पाटलांचं हे आदळआपट आहे कशा करताय नेमकं? पण जे काही आहे, जरांगे पाटील सध्या मैदानात आहेत आणि त्यांनी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. 29 ऑगस्ट नंतर ते आणखी वातावरण तापवणार आहेत. आता समाजाचा म्हणजे त्यांच्याच समाजाचा प्रश्न आहे काही लोकांचा की बाबा जरांगे पाटलांना नेमकं काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटते? मी त्यांना फडणवीसांना टार्गेट करायचं आहे, आता बावनकुळेंना टार्गेट करायचं आहे, एकनाथ शिंदे टार्गेट, त्यांची शिकार कोणती आहे? कोण आहे शिकारतात? कमेंट करा. नमस्कार.